गौरव पण मला खूप जास्त सपोर्ट करतो, तुम्हाला आता माहिती आहे, आणि तो फार सपोर्ट करतो, त्याचा तर काही विषयच नाही, तो ऑफिस करून मला सपोर्ट करतो. गाईज कशा आज सगळे होप सगळे स्वस्त असेल. तर आम्ही आज थांब नाही पानं जोडून राहिले ना आणि पानं टाकून दे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू नेक्स्ट व्लॉग. कशा आज सगळे होप सगळे स्वस्त असेल. तर आज आमच्याकडे आलं आहे पाहुणे म्हणजे मामा, आणि आज एवढं सारं मटण आणलेलं आहे. तर फ्रेश कोंबड्याचं मटण आहे, कोंबड्याचं मटण आहे आणि गावातच कट करून दिलेलं आहे. तर ते आणलेलं आहे आणि छान उकडून घेतलं मस्त हळद आणि मीठ टाकून. तर शिजवूनच घेतलाय पूर्ण आणि आता मस्तपैकी गंध ठेवलाय. आता भाजी बनवणार आम्ही. तर बंद कर हे जरा बंद लागतं असंच. हा गॅस बरोबर लागतं. कसं धर असं धर का असं असं गंधाच्या इथं पकडला गंध. हां तेल एवढं टाकू होती पण थोडं गरम होऊ देणार. मग त्यानंतर लसूण अद्रकचा पेस्ट आणि गरम मसाल्याचा पेस्ट टाकणार आहे. तर जास्त केला कारण मटण जास्त आहे, त्या यानेच आपण एवढ्या याने बनवलं आहे. पीस छान उकडून घेतले. तर पीस प्रॉपर उकडले गेले. हां टाकू तिखट नाही आहे जास्त आपल्याकडनं. हां बस होऊन जाते. ये ना फोन करून दे ना. तर बाबाच्या समोर आता बाबानं महाभारत नाही. आता मी लसूण अद्रकचा पेस्ट टाकत आहे. एवढं मोठं मटण मी आज पहिल्यांदा बनवत आहे ॲक्च्युली, कारण मी याआधी कधी बनवलं नाही. तर आज पहिल्यांदा बनवत आहे. सो बघू कसं बनतं. तसं सगळे म्हणतात की तुझ्या हातचं मटण चांगलं बनतं. तर होप सो यावेळेस पण माझ्या हातचं मटण छान बनणार, टेस्टी. छान लसूण अद्रकचा पेस्ट आता लालसर होऊ देणार आपण. आणि त्याच्यानंतर मी टाकणार गरम पेस्ट. हा जो बनवला आहे, जो कांदा खोबरं वगैरे असतं ना त्याचा बनवलेला आहे. तर मग आता मी टाकला आहे लसूण आणि कांदा खोबऱ्याचा जो भाजलेला पेस्ट होता तर तो टाकून घेतला. त्याआधी लसूण अद्रकचा पेस्ट टाकला होता आणि आता छान याला मस्त लालसर होऊ देणार. त्यानंतर मग मी आपले मसाले तिखट वगैरे सगळं टाकणार आहे. तर याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे तिखट वगैरे काढले आहे. आता मी ते टाकून घेणार कारण आपला मसाला ऑलरेडी झालेला आहे. तर इकडे मी पकडून ठेवला आहे आणि आई चम्मच फिरवत आहे कारण मी मोबाईल पकडलेला आहे. आता मसाले तिखट वगैरे सगळं टाकून घेतलं. आहे का स्मेलवरून विचारू की कसं स्मेल येत आहे. बघा इकडे ऑफिस सुरू आहे. भाजीचा स्मेल आला म्हणजे भाजी चांगली बनणार. इकडे ऑफिस सुरू आहे. आपण आपलं काम करू, गौरवचं मिस करू देऊ. आणि गौरव बोलला की स्मेल छान येत आहे मसाल्यांची. तर बघू फायनल रिझल्ट काय येतो. ते मी करतो. तर आता मी याच्यामध्ये नॉनव्हेज टाकून घेतलं आहे पूर्ण. आता छान मिक्स करून घेते आणि थांबा 2 मिनिट. तर आता सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि इकडे पाणी ठेवलं आहे गरम करायला. तर शिजून राहिला आहे. त्याला ऑइल सुटत आहे कारण ऑलरेडी नॉनव्हेजला ऑइल सुटतं, कारण म्हणून ऑइल थोडं कमी टाकायला लागत असतं. पण छान व्यवस्थित झालं त्या भाजीच्या मानाने. आणि इकडे आता पाणी तापवायला ठेवलं आहे. तेच पाणी आता इकडे टाकणार आहे भाजीमध्ये. तर आता आई त्याला उखळून राहिली आहे कारण
बुडाला थोडा मसाला लागला असेल. ऑब्वियस आहे की एवढं मोठं नॉनव्हेज म्हटल्यावर त्याला थोडं उखरा लागते व्यवस्थित पद्धतीने. थोडं लालसर तिखट ठेवत जा, म्हणजे माहिती मसाल्याच्या भाज्या बनवत आहे तर विकतचं लालसर तिखट ना थोडं कामात येते. आपलं कसं घरगुती तिखट असतं, आमच्या इथे घरगुती तिखट असतं गाईज. सो आज मोठा पाहुणचार थोडा थोडा करता करता एवढंच आमच्याकडे नॉनव्हेज अंडे रोजच रेग्युलर दर संडेला खाल्ल्यासारखं खाल्ल्यासारखं. आणि आज संडे आहे नाही ना, बुधवार आहे आज. तर आज रविवार नाही आहे, बुधवार आहे. आणि बुधवारलाच आलेले मामा, तर पाहुणचार नॉनव्हेजचा आहे आज. मी खूप जास्त एक्सायटेड असते कारण मला असं खूप जास्त बनवायला खूप जास्त आवडते. खूप जास्त बनवायला खूप जास्त आवडते. जास्त नॉनव्हेज बनवायची मजाच वेगळी असते. जेव्हा मग आपली तारीफ करते ना का भाजी खूप छान झाली तर ते वेगळी मजा असते आहे ना. तारीफ केल्यावर एक वेगळी मजा असते. आणि मला खूप आवडते की मी जर समजा नॉनव्हेज बनवलं आणि मग मी विचारलं की कसं झालं, तर जेव्हा चांगलं झालं असं म्हणतात तेव्हा चांगलं वाटते. चला चांगलं आहे आपलं, तेवढं तरी एक्सपर्ट आहे. तर आता पाणी टाकत आहे उकडले ना. आई मेंढरावाले आले, मेंढरावाले आले. हो बाबा पाहिजे का? बाबा रेल्वे स्टेशनवर गेलाय. बोलायचं आहे का? हो आई आहे घरी. बोलायचं आहे का? हां आई हे आले. बोलले ना तुम्ही काल. ते बोलायच्या मूडमध्ये आहे का नाही तर काय माहिती. आज बरोबर नॉनव्हेज, एक तर नॉनव्हेज आणि त्यात साया आलेला आहे बाबाचा म्हणजेच मामा. आणि आज जंगी पार्टी आहे त्यांची. ते काय असे येत नाही खूप असे रेग्युलर, वर्षात नाही येतात. ते आले तर मलाच वाटतं भरपूर वर्ष झाले ते, त्याच्यानंतर आता आले. आणि आज कुठे पाहुणचार आहे. आधी ना या गोष्टी खूप व्हायच्या गावाकडे, म्हणजे पाहुणचार मामा लोक येणं जाणं. आता कसं सगळे कामाच्या ह्याच्यामुळे कोणालाच वेळ नाही मिळत आणि खूप कमी झालेलं आहे, फार कमी झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण. तर आज आले आहे तर छान मस्त पाहुणचार आहे आज नॉनव्हेजचा. आणि आमचे साहेब इकडे बसलेले ऑफिस करत. तर यांचं ऑफिस मला असं वाटतं आज किती वाजेपर्यंत आहे? 6 नॉट लिसन. तर मला असं वाटते 6 वाजेपर्यंत असणार, कारण शिफ्ट 9ला स्टार्ट झाली आहे त्याची ऑफिसची. 9 ते 6 की काय नाही, 9 ते 5 होते. 9:30 10 ते 5 असं काहीतरी आहे. मला पण कन्फर्म नाही आहे कारण शिफ्ट चेंज झालेली आहे, नाईट शिफ्ट नाही आहे. आणि आम्हाला पण नागपूरला जायचं होतं, बट काय ना की आम्ही यासाठी थांबलो आहे की सुट्टी वगैरे बघून निघणार. बिकॉज तुम्हाला माहिती आहे दिवसाचं जायचं म्हटलं की ऑफिस आहे की सुट्टी बघावं लागेल, नाहीतर ऑफिस असलं की पॉसिबल नाही होत. आणि थोडे कामं वगैरे ते पण आटपून घेऊ म्हटलं. तर आता गौरवचं ऑफिस असल्यामुळे ब्लॉग पण मागे पुढे होणार. ब्लॉग तर शूट करते आहे मी, बट काय होणार की एडिटिंग करायला अपलोड करायला थोडा वेळ लागेल. सो बघू आपण कसं होतं. तर पण लवकरात लवकर व्लॉग पण जास्त गेले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे आपलं. कारण आता ऑलमोस्ट आपलं चॅनल 80% ग्रोथवर आहे, तर आपल्याला 20% हार मानता येणार नाही. सो माझा पूर्ण एफर्ट्स राहते की 100% मी काम करू शकले पाहिजे यूट्यूबवर. तर बघू आता काय होतं. तर आणि गौरव पण मला खूप जास्त सपोर्ट करतो, तुम्हाला आता माहिती आहे. आणि तो फार सपोर्ट करतो, त्याचा तर काही विषयच नाही. तो ऑफिस करून मला सपोर्ट करतो, तर त्याचा पूर्ण प्रयत्न असतो. मामा लोक आले, तर मामा लोक आले आहे. आणि मी आता थोड्या वेळात बोलते कारण त्यांना ताटं वगैरे करून देते जेवणाचे, तर मग बोलणार. सोबत फिरणार फिरत नाही. पोळी घ्या. इकडे आई पोळ्या करत आहे गरमागरम आणि तिकडे जेवण सुरू आहे. भाजी छान झाली म्हटलंय सगळ्यांनी.
लिंबू पेड लिंबू लिंबू भाजी कशी झाली? भाजी कैसी झाली? तिकडून तर भरभरून रिव्ह्यू आला, फक्त इथे रिव्ह्यू पाहिजे होता, मेन बॉसचा रिव्ह्यू. आमच्या पीस पकले का व्यवस्थित? काल गेली होती डॉक्टरांकडे, तुम्हाला कमी झाली आता म्हटलं ना त्यांना, आली आहे तर चला म्हटलं करून घेऊ एकदा. कार्ड काढून दोघांचं कार्ड काढून दे आयुष्यामध्ये. हो हो ते आपल्याला एमआरआय काढत काम पडलं स्वस्त होतं काम, पैसे हो कमी मध्ये होतं. 8,000 काम 1,000 काम होतं आपलं. हो 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 एमआरआय काढला ते 2-3 चक्कर लागून एमआरआय काढला लागला. हो करून घेते मग कमी आता तू होऊन जाते. हो कमी याच्यामध्ये तू आहे थोडंसं तुला समस्या तर. हो हो करून घेते ना आयुष्य कार्ड काढून दोघांचं. हो हो कुठे या मग रूम वर वगैरे हो या दोघे या बिलकुल या ना. हो हो ते येईल 15 एप्रिल वगैरे येईल. मग तिच्या पुन्हा सासूबाईचं पहिलं हे आहे ना. हो हो पहिलंच वर्ष आहे ना, मग जाईल पुन्हा परत ते. बरोबर आहे. सो गाईज आता तुम्हाला दिसत असेल अंधार झालेला आहे आणि मी बाहेर बसलेली आहे छान मस्तपैकी. तर गौरवचं तिकडे ऑफिस सुरू आहे आणि आज जरा लेट म्हणजे सुटणार त्याचं ऑफिस म्हणून तो बसलेला ऑफिस करत. आणि मग अशी जर तुम्हाला दाखवलं मी नॉनव्हेज बनवलं होतं आणि मामा वगैरे आले होते, जेवण वगैरे झालं त्यांचं आणि ते गेले दुपारीच. पण त्यानंतर मग मी झोपली थोडं, कारण माहिती नाही का बरं असं अस्वस्थ लागून राहिलं आहे. 2-3 दिवस झाले बरं नाही वाटत आहे आणि त्याच कारणाने ब्लॉग पण शूट नाही करून राहिली. आणि जेही ब्लॉग शूट केले आहे ते पडलेले आहे, कारण गौरवचं ऑफिस आहे दिवसाचं म्हणून त्याला वेळ फार कमी मिळत आहे एडिटिंगला. सो तेवढं समजू शकता. आणि इथे जरा अंधार जास्त होऊन राहिला आहे बाहेर, तरी 2 लाईट सुरू आहे, पण गावाकडे बाहेर थोडा अंधार जास्तच आहे. आज आभाळ पण तसं एकदम काळा काळा असल्यामुळे जरा उजेडी रात्र नाहीच आहे आता. आणि सोबत मला हे पण सांगायचं होतं की आता मी थोडं शांत मस्त छान बाहेर अंगणामध्ये बसलेली आहे खाटेवर. आणि हे जे फील असतं ना हे फक्त गावाकडे येतं, शहराकडे नाही येत. आणि सोबतच एक महत्त्वाची गोष्ट अशी की शहराकडे तुम्ही टेरेसवर उभं होऊन. 1 मिनिट उघडू का?